पाऊसचे पार मंगले दारानं बैसून रान दर्या सागर लुट. आज सेकंड पार्ट घेऊन आलोय. तर आपण आज गोशाळेमध्ये जाऊ आणि बघू किती काय काय. आज गॅस मी सुट्टी घेतली. ओ माय गॉड. आणि जर माझ्या मैत्रिणी मज्जा आहे. मी बोलते ना माझ्या मैत्रिणीचं बघत असेल ब्लॉग तर तिच्यासाठी मॅडमांना सांग मॅडम आमची इथं पाऊस सकाळपासून आम्ही रात्रीपासून लाईट गेली. मी जेव्हा व्लॉग अपलोड केला ना तेव्हाच लाईट गेली होती आणि आज सकाळी 10 वाजता आली. कशी झोपलो असेल आम्ही. आणि इन्व्हर्टरची लाईट पॉवर मला तर जरी ब्लॉग टाकलास ना बघ टाकेन. बसून काय काम नाही. आज पाऊस पडतो दिवसाचे केस पण पेटवायचे जाम माझं कोण सांग मला आंघोळला गेली ना मी तर मी आंघोळ नाहीच केली. असं कालपासून लाईट नाही. गाईज आमची जी मोटर आहे ना मोटर म्हणजे ती लाईटची ती डिक्की असते बघा ना मोटर तीच डायरेक्ट उफलली. फाटकन आवाज आला. आता लाईट येणारच नाही. बा कसं काही जगतील माणसं. आपलं इन्व्हर्टर तरी आहे. जुन्या घरी चाललं मस्त पैकी. मम्मी एकटीच बसले. इन्व्हर्टर आहे तरी हा इन्व्हर्टर चार्ज करायला पण लाईट लागते. आयुष्यात चाललं जुन्या घरी. माझा क्लिप पडला. चला आम्ही चाललो गोशाळेमध्ये. मी चटणी घेऊन आली यांना घेण्यासाठी. आता बघू आपण किती झाडं पडलेत की. 3 बिघाडा काम बिघाडा. नाही चिमणी एवढं आपलं हा आपला आहे जुना घर प्यारा. हे देखो हम जा रहे हैं. नको ना जास्त बघ इथूनच मला दिसला काय तरी पडलेला. तिथं दिसलं झाड पडला एक. ही बघा आमची प्यारी गोशाळा. तो झाड बघ दिसला. दुधावर गेलेली गाडी आमची. हे बघा कसं केस ही झाड बघ. आयुष्य काय सॉरी जांभूल नाही आंब्याचं झाड आहे. भिंत गेली तुटली. मला नाही चल गोशाळेत बघू किती वाट लागली अजून. हा बघ तिथला बघा तुम्हाला सांगते गोशाळेमध्ये सर्व कन्फ्यूज होतात. हा तिकडने येतो तो हा रोड अनगावमधून येतो म्हणजे मेन रोड आल्यानंतर सरळ जायचा. तो लागेल आमचं पहिला घर आणि इकडे लेफ्टला गोशाळा आहे. तर आपण बघूया तिथे गोशाळेचं लिहिलं आहे आणि ॲरो पण दाखवलं आहे. बाण मीन्स इकडे जायला. आणि ही छोटीशी कंपनी आहे. मोठी आहे कंपनीवर झाड छोटीशी नाही मोठी आहे. खादोडी. झाड पडला. आपण डायरेक्ट गोशाळेमध्ये एंट्री करतोय. झाड बघ अगं येऊ बघ ना. बापा डायरेक्ट त्याच्यावरती. होय तर गोशाच्या आत तिकडं डायरेक्ट ती कुंडी सगळं डायरेक्ट खाली. या इथे मी रील काढायची आहे झाडापाशी. देवा सलोनी काय बोलू मी आता. मी काय बोलतो मग पडल. काय आज पण जाऊ नका तिथं. म्हणजे तो गेट डायरेक्ट परमनंट बंद होईल असं मला असं वाटतं. बघ ना तो एंट्री गेट एंट्री गेट नाही काय एंट्री गेट एंट्री गेट असं कोण बसलं ना ते अशी लाट दे. ए नाही शिस्त. शिस्त काय हा गोशाच्या आतमध्ये नाही पडली. ए तू बघ यो पडला ना तिकडं बघ. आयुष्य. इकडे पटकन पाऊस आला. भाई साहब ऑफिस डायरेक्ट. हा इथं दरवर्षी झाड पडतं का कधी पण. आतमध्ये चल. डायरेक्ट ऑफिस. नको तिकडं घाण जाम. ही आहे मस्त अशी गोशाळा आमची. तिथे मंदिर आहे. मंदिरात आपण जाताना
पहिली गोष्ट म्हणजे ना ब्लॉग काढायला घेतला ना आधीच माझी मेमरी ऑलमोस्ट फुल झाली आहे. ब्लॉग काढायला घेतला आणि 2-3 व्हिडिओ काढले ना एक्स्ट्राच्या फुल होते डायरेक्ट. मग माझे फोटो डिलीट करावे लागतात गॅलरीमधले. एवढंच आहे कुत्रा त्या बिचारी गायवर भुकतोय. हे बघा इथे आम्ही रोज यायचो म्हणजे रोज येतो खेळायला. पण आता सध्या पाऊस पडतोय ना म्हणून नाही येत. आणि तिकडे शेड आहेत. पहिला शेड तिकडे आहे. हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. बाकी तिकडे आहेत पण हाय या जाऊ मागून लागा विचार काय पडला. आणि हा विहीर आहे. ही विहीर आहे मस्त पैकी. इथे पिण्याची टाकी आहे. बिसलरी आहे एकदम बिसलेचं पाणी शुद्ध. हे पण पडलं वाटतं. कासवा नाही पहिले कासव भेटले ना का या विहिरीमध्ये आणून टाकायचे. 7-8 कासव तरी आम्हीच टाकलेत तिथे. वाईल ना आत नका लावू का बघा आपलं कासव. हे मोबाईल फिकतात पडला बिडला अर्धे कासव आपणच टाकलेत ते का. बरं पाणी किती शुद्ध. तरी पण गाय लागेल वाट. छत्र चालू कर ओपन कर. इकडे नाही ना चालू कर छत्री. बावलट डोका दुखते माझं इथं आधीच. तो बघा वडाचं झाड. मम्मी नवऱ्याचं ना बांधले वड्याचं नवऱ्या घातलेलं. पप्पा त्या दिवशी विचारला मम्मी सर कुठे गेलेली तर बोलतात नवऱ्या लोकांना बांधायला गेलेली वडाच्या झाडाला. ते बघा आम्ही तिकडनं येत होतो पण ती गाय होती म्हणून आम्ही नाही आलो. थांब ना मला पण घे ना. ती बघ वडाचं फळ आहे. पेंड्यांची ते मोठे मोठे ते भारा असायचे ना तिथे ठेवायचे ना याच्यावर उड्या मारायला यायचो आम्ही. तुम्हाला वडा खाऊ घातल्याची. एकदा पण वडा खाल्ला नाही. ते बघ मम्मी का ओरडतील ते आपलीच गोष्ट आहे. हार बांधलेला आहे. मम्मीनी लगेच तो मम्मीनी मम्मीनेच बांधलेला आहे. तिकडं जायचं होतं पण लई चिखल असं मला कंटाळा आलाय. आपण नंतर गोष्ट पूर्ण दाखवूच कधीतरी एकदा रिटर्न येऊ आणि परत नीट तेव्हा एकदम असं ऊन वगैरे झालेलं असेल तेव्हा. हे असं पावसाळ्यामध्ये फिरायला कंटाळा येतो. मी स्वतः जात नाही कुठं शूट बीटला. मला दाखवल्या तो गेट दिसतो तुम्हाला व्हाईटवाला. हा बघा तो वाला त्या गायच्या मागे. तिकडनं लांबच सुपेगाव तिकडे जायला रोड आहे म्हणजे रस्ता आहे. दाखवतो दिसत नाही. नको बघू चाललो आम्ही. बाय. धावते हाय बाई थांब तुला कसली काय झाली. मला हात लावायचा बाई. जाऊ दे बाय. नंतर येतो नंतर. हिचा काय विषय आहे. तिथं गाय आहे. जाऊ दे रिक्स नाही काही. हे पण तुटलं मोडलं. जुना झाड आहे. स्विंगम नको गोशा आपले मंदिरात नको. हे कृष्णाचं मंदिर आहे
खूप छान आहे. आता मी जात नाही, नंतर येऊ कधीतरी रिटर्न. आणि इथे शंकराचं मंदिर आहे छोटासा, गेटच्या समोरच. साप, अरे मला हा आवड कोणी म्हणजे हे करून दिला काय कळतच नाही, आठवण करून दिला. ओ भाई साहब, ओ भाई साहब, बार बार मैं व्लॉग में बोल जाती हूँ वर्ड ओ भाई साहब. हे गोशाळेमधलं उद्ध्वस्त आणि अध्वस्त. नको ना ग का. ती गोष्ट आहे ती झाड. सोन्या सांगितलं तिकडे डिक्कीवर चालली असं म्हटलं ब्लॉग घे. जाताना ती ब्लॉग घेत घेत चालली आहे पप्पांच्या मोबाईलमध्ये. मला रील टाकायचे आहेत, रील्स अपलोड करायचे आहेत इंस्टाग्रामवरती, म्हणून मी नाही दिलं. म्हटलं मोबाईल माझं राहू दे, पप्पांचं पण नवीनच आहे, तू त्याच्यावर म्हटलं कर ब्लॉग. ते गेलेत सर्व लच्छंडा माग पप्पांच्या. बघूया आता कसं काढते. हे चला मी तलाव बघायला चालू. तलाव एक मिनिटच फक्त काम होता, फक्त बघायचा होता. माझ्या डोळ्यामध्ये किती भरले तला. लावायचा जास्त. एक मिनिटाचं काम करून आता आम्ही पायी पायी निघालेलो आहोत. फायनली वायरमॅन आलेत. बाई 2 वेळा कंप्लीट केली तरी पण काही रिस्पॉन्स नाही भेटत त्यांना. बाई इथं आमच्याकडे लाईट नाही आहे, तुम्ही या. 2 दिवस आम्ही बिना लाईटीची राहिलो आहे. काय नाही चालेत म्हणजे पावर. वाटतंय मला लूज बघ किती झाली ती. तर बघ तू काय बोलती. ते दिवशीच कपडे घातलेले नव्हतं. किती काळा दिसतो बघची. लाईट नाही जीवला जातो पाय ग चहासाठी इथं येतो बघ. तो पण ते ब्लॉग मध्ये पण हेच कपडे दिसते. अंघोळ लाईट नाही अंघोळ बारीक बोल केला असेल पण केला पण बसले. काय बोलली केबडी केबडी टोपली तर नाव सांगला नाही जमिनीला केबडी बोला. 10वी पर्यंत काय बोलत येतील केबडी केबडी. इज्जत नाही दोघांना पण. आमची रिटर्न लाईटचा प्रॉब्लेम झाला. चल बसा, पुढे एक बसा, मागे एक बसा. लाईट मोबाईल बंद होता सकाळपासून. मीच धडपड करते लाईट येण्यासाठी. मीच फोन लावते टॉरंट पॉवरला, बाबा आमची लाईट पाठवून द्या. 2 दिवस लाईट नाही, आम्ही झोपलेलं नाही. आता रिटर्न दुपारी जाऊन येऊन परत गेली होती आणि आता रिटर्न आली आहे. सो आपण मोबाईल वगैरे चार्जिंग लावू, रील्स काढायचे आहेत. इले आपण एवढी चालू कसं दिसतो. एवढी मस्त मी ब्रेक आहे आणि ही लाईट अशी लॉग येतो ना.